6 चेंडू 26 धावा आणि भरपूर लांब होता चेंडू. निखिल बागुल संघनायक. यस, वंडरफुल शॉट. मयूर कारंडेचा दुसरा षटकार. अजून एक उडवलाय कडक कडकडीत प्रहार. डीप मिड विकेट आणि लॉंग ऑन काउ कॉर्नर रिजन मधून सीमारेषेच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द. तो ओमकार पोकळे आणि मयूर कारंडे या दोघांनी सृजन क्रिकेट करंडक मध्ये अशी एक मॅच खेळत. आय थिंक सेमीफायनलचा तो सामना होता आणि तिथे मॅजिक ओव्हर असल्यामुळं तुम्ही 1 रन मिळाली तुम्हाला तर त्या 2 होतात. शेवटच्या असताना वाट लावायची आहे. ओहो हो, या वेळेला थोडा पुढे चेंडू टाकला गेला. बॅटच्या टोला लागलाय परंतु त्यावर चौकार मिळवलाय. नरेश सर इथे मेहनतीने कमावलं होतं मात्र इन्कम टॅक्स मध्ये पुन्हा एकदा गमावलंय. या 4 धावा 2 चेंडू 10 ची गरज आहे. सामना रंगलाय. 14 चेंडू मध्ये 27 धावा. एक वेळ अशी होती की मयूर कारंडेनं मला वाटतं पहिले 5 चेंडू मध्ये एकही धाव नव्हती. 6व्या चेंडूवरती षटकार मिळाला. त्याच्यानंतर 2 सिंगल त्याने घेतला. 8 चेंडू मध्ये 8 धावा अशी स्थिती होती. मात्र तिथून ओहो फुल टॉस आहे आणि मयूर कारंडेला असा चेंडू टाकणं म्हणजे उपाशी वाघाच्या समोर शेळीला उभं करणे. हा चेंडू तो तसाच मारणार आहे मयूर कारंडे. बदलते मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी. नरेश सर नशीब बदलो न बदलो वेळ मात्र नक्की बदलते आणि आता ती वेळ कुणाची बदलणार. 1 बॉल 4 धावांची गरज. मयूर कारंडे सुरुवातीला मला वाटतं ओ हो मयूर कारंडे 1 धाव घेतलेली आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावा इथे मिळत आहेत. खम ठोक ठेल लेता है जबनर. पर्वत के जाते पाँव उखड़. मानव जब जोर लगाता है पत्थर पानी बन जाता है. मयूर कारंडे या मॅचचा हिरो. कमालीची मॅच, कमालीचा सामना, उत्कंठा शिगेला पोहोचवणारा सामना. धीरेन भाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशन आज या मैदानामध्ये अमावस्येच्या रात्री पौर्णिमेचा चंद्र दाखवला. मयूर कारंडे अंधार दाटून आलेला होता आणि दाटलेल्या काळ्या कुट्ट अंधारामध्ये विजयाचा लक्ष